मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यांसह आरोपींची पुरवणी आरोपपत्रात नावे समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सकल मानवतावादी नागरिकांकडून दिनांक 8 मार्च रोजी जिंतूर कडकडीत बंद ठेवून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचे समाज माध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यासह जिंतूर तालुक्यात आरोपींविरोधात संतापाची लाट उसळली आहे। म्हणून या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, हत्येच्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी। हत्येच्या दिवशी आरोपींना सहकार्य करणारे सर्व पोलीस, काही दोषी राजकीय नेते त्यांनाही सह आरोपी करत पुरवणी आरोपपत्रात त्यांची नावे घेत इतर आरोपींना तात्काळ अटक करून कार्यवाही करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या मागण्यांच्या समर्थनार्थ स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जिंतूर तालुक्यातील सकल मानवतावादी नागरिकांनी एकत्र येत शहर कडकडीत बंद केले। यावेळी व्यापाऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य केले आहे। यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। महाराष्ट्रामध्ये अत्यंत निर्घुणपणे माननीय संतोष भाऊ देशमुख यांची अमानवी हत्या, जी की छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं हत्या करण्यात आलेली आहे। ज्याने हे फोटो पाहिले किंवा ज्यांनी याच्या कानावर पडलं त्याचा हृदय पाझरून आल्याशिवाय किंवा त्याच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहिलेले नाहीत। ते कुठल्याही समाजाचा असो, हत्या करणारे किंवा गुन्हा करणारे ते कुठल्याही समाजाचे असो, हे अत्यंत खूप गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे। महाराष्ट्र शासनसुद्धा या ठिकाणी गांभीर्यानं घेत नाही, कारण आता 3 महिने झालेत तरी या गोष्टीतला एक आरोपी, या हत्येतला एक आरोपी आणखीन फरार आहे। शोकांतिक आहे। या गृहमंत्र्याला लाज वाटण्यासारखी, शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे की आणखीन जर 3 दादा देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आलेल्या सर्व मावळ्यांचं स्नेहजी जिजाऊ। आपल्याला ही घटना दुर्दैवी घडली। ही 4 महिन्यापासून ह्या घटनेवर कसलीच प्रतिक्रिया होत नाही। एक मारेकरी त्यामधून गायब आहे, त्याचा पताही लागत नाही। ही खूप मोठी शोकांतिका आहे। ही सरकारची शोकांतिका आहे। आणि मला सांगायचं एवढंच आहे की जे याच्या सूत्रधार आहेत, त्याच्यामध्ये असो मंत्री असो या आणि कोणी असो, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। ही सर्व समाजाची मागणी आहे। कारण हा देश 18 पगड जातीचा आहे, कोणत्या एका जातीसाठी नाही, एका जातीला घेऊन सनी चालणारा नाही, तर 18 पगड जातीला आपण घेऊन चालतो। त्यामुळं ही जे यांना दुर्दैवी अशी मारहाण केली, त्यासाठी यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे ही सरकारला विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। यांच्या मारेकऱ्यांना अटक झालेली आहे, परंतु एक मारेकरी आणि त्यांना पाठीशी घालणारं राजकीय पाठबळ आणि संत महंत देखील त्यांचं पाठराखण करू लागले। अशा सर्वांना आमचा एक सवाल आहे, माणुसकी म्हणून, माणूस म्हणून जर तुम्ही हयात आहात या पृथ्वीतलावर, तर तुम्ही आज या हत्या झाल्याचे फोटो आणि त्यांनी जो निर्मानुषपणे अत्याचार केला त्याचे व्हिडिओ पाहिले असताना देखील ज्या शंड सरकारने, ज्या गृह खात्याने पाहिलं, त्यांनी आतापर्यंत 3 महिने ज्या मंत्र्याला मंत्री स्थानाहून त्यांनी राजीनामा नाही घेतला, तर ते देखील तितकेच दोषी आहेत, कारण की त्यांनी त्या मंत्र्याला देखील पाठी घालण्याचं काम केलेलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलं होतं 3-4 दिवसापूर्वी की गृह खातं, महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे देशात अव्वल नंबरचं आहे। अरे, जर महाराष्ट्रातलं पोलीस खातं देशात अव्वल नंबरचं आहे, यात आम्हाला दुजोरा द्यायचं काम नाही। आमच्या महाराष्ट्र पोलिसांना कौतुक करावं तितकं कमी आहे, परंतु गृह खातं कुठेतरी कमी पडतंय आणि या गृह खात्यामुळे आजही एक आरोपी सापडलेला नाहीये। जर तुम्ही तात्काळ त्या आरोपीला सापडाल आणि या मारेकऱ्यांच्या पाठीशी पाठराखण करणाऱ्या ज्या आया मावल्या आणि जे प्रतिमोर्चे काढणारे, छात्या बडू अंगात आणू लागले, त्यांच्या अंगातलं भूत देखील काढून त्याच्यावर 302 दाखल करा आणि मग
जिंतूरमध्ये मस्ताजोगचे सरपंच देशमुख जे आहेत त्यांचा जो निर्घृण हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ जिंतूरमध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे. यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की यामध्ये जो मंत्री आहे काल ज्यांनी राजीनामा दिला मंत्र्यांनी धनंजय मुंडे, तर यांना सह आरोपी करा अशी एक मागणी यामध्ये प्रामुख्याने करण्यात आलेली आहे. तर यासाठी जो बंद पुकारला जिंतूरमध्ये त्यामध्ये व्यापाऱ्यांनी अतिशय अभूतपूर्व प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे मी सर्व समाज बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यानंतर सर्व समाजातील समाज घटक मानवतावादी दृष्टिकोनातून इथे उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व समाज बांधवांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी रिया चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी.